म्हणजे मी लहानपणापासून 4थी पर्यंत बाबा पाहिले नव्हते. आई एकटीच तळमळत होती बिचारी, सगळं कष्ट घेत होती, मला मोठं करत होती. मुलगी पुढे जाऊन शिक्षणात काय असं करणार आहे, शेवट तिला घरच सांभाळायचं आहे, तिला धुणभांडीच करावी लागणार आहे, मग शिक्षणाची काय गरज, या पद्धतीचे सेंटेन्सेस माझ्यावरती पास केल्या होत्या. माझं लग्न ठरत असताना खूप वेळा हे कमेंट्स पास केले होते की कदाचित आम्हाला माहीत नाही, आम्ही तिच्याबद्दल विश्वासाने खात्रीने सांगू शकत नाही की ती कुठे जाते, कारण तिला दर दिवशी एक नवीन कॅब येते घ्यायला आणि तिला नवीन सिक्युरिटी गार्ड असतो तिच्या गाडीमध्ये. सेकंड बेबी व्हायच्या अगोदर बाळ पोटात असल्याचं मला ज्या दिवशी कळालं, म्हणून मी माउंट एव्हरेस्ट प्लॅन केला. मी डोळ्यात पाणी असताना मला ब्लीडिंग चालू होती. 40 दिवस माउंट एव्हरेस्टची प्लॅनिंग चालू असताना खूप डिफिकल्ट होत होतं मला घरच्यांना सांगणं की एव्हरेस्टला लागणारा खर्च हा 35 लाख रुपयाचा होता. 10 मिनटं एव्हरेस्टवर थांबणं पॉसिबल नाही आहे. तिथे मी 45 मिनटं नऊवारी नेसून नमस्ते, मी एव्हरेस्टर सुविधा कडलक. 17 मे 2023 रोजी मी आपली महाराष्ट्राची नऊवारी नेसून एव्हरेस्टवर तिरंगा आणि भगवा फडकवला आणि ही करणारी मी जगातील पहिली महिला ठरली ज्याने ट्रेडिशन एव्हरेस्टवर नेलं. मी 2 मुलांची आई आहे, ट्रायथलेट आहे, अल्ट्रा रनर आहे आणि खूपशा फिटनेसवाल्या गोष्टी करत असते. लहान असताना आम्ही मुंबईला राहत होतो. 18 महिन्याची असताना आईने एक छोटंसं घर म्हणून एक प्लायवर आमचा संसार मांडला होता, ज्याच्या एक बाजूला आमची झोपण्याची व्यवस्था होती आणि दुसऱ्या बाजूला ट्रंक आणि त्यात आमचं सगळं सामान असायचं. लहान असताना खूप अवघड कंडिशन्समध्ये आईने मला सांभाळलं आहे. 18 महिने ते 24 वर्षांपर्यंत मी मुंबईला राहिली आहे. माझी एज्युकेशन 50% स्पॉन्सर्ड होते आणि त्यातली राहिलेलं 50% माझी आई डिफिकल्टीजला फेस करताना कॉन्व्हेंटमध्ये शिकवत होती. लहान असताना एवढ्या सगळ्या हार्डशिप्सला फेस करत असताना आईनं विचार केला होता की लवकरात लवकर एक छोटासा फ्लॅट घेईल आणि आम्ही तिथे शिफ्ट होऊ. पण फारसं फॅमिलीकडनं सपोर्ट नव्हता. मी जेव्हा 4थीत होते तेव्हा तिने घेतलेल्या फ्लॅटमध्ये आम्ही जवळजवळ 12 लेकरं आणि 3 फॅमिलीज असं 400 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये राहत होतो. शिक्षणाची पायरी चढत असताना मुलगी पुढे जाऊन शिक्षणात काय असं करणार आहे, शेवट तिला घरच सांभाळायचं आहे, तिला धुणभांडीच करावी लागणार आहे, मग शिक्षणाची काय गरज, या पद्धतीचे सेंटेन्सेस माझ्यावरती पास केल्या होत्या. त्या सेंटेन्सेसच्याही पलीकडे हे होतं की माझे बाबा 2004मध्ये वारले. दरवेळेला दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मी स्टेजवरती झालेले परफॉर्मन्सेस आणि डिस्कशन्स आणि मोटिवेशनल स्पीचेस ऐकून ऑलरेडी देशप्रेमी झाली होते आणि माझी इच्छा होती की मी काही झालं आणि आर्मीमध्ये पार्टिसिपेट होणार आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली जेव्हा 2004मध्ये बाबा वारले, मला स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करण्याची सुद्धा परमिशन निघून गेली होती. परंतु आय नेव्हर गेव अप. आय डिडंट फाइंड एनी एक्सक्यूज दॅट कुड स्टॉप मी. तेव्हा निर्णय घेतला होता की आज नाही उद्या जेव्हा मला चान्स भेटेल तेव्हा पण मी माझ्या स्किल्सला बाहेर आणणार आणि आय विल प्रूव्ह दॅट आय एम वर्थ इट. हे कंटिन्यू होत होतं. 2007मध्ये रिसेशन हिट द मार्केट आणि त्यावेळेला आय जॉईंड IBM दक्ष. IBM दक्षमध्ये नाईट शिफ्ट्स करत होते. तर माझं लग्न ठरत असताना खूप वेळा हे कमेंट्स पास केले होते की कदाचित आम्हाला माहीत नाही, आम्ही तिच्याबद्दल विश्वासाने खात्रीने सांगू शकत नाही की ती कुठे जाते, कारण तिला दर दिवशी एक नवीन कॅब येते घ्यायला आणि तिला नवीन सिक्युरिटी गार्ड असतो तिच्या गाडीमध्ये. मग असे प्रश्न टाकल्यास फॅमिलीजला पण माझ्यावर विश्वास किंवा खात्री पटण्यासारखं वाटत नव्हतं.
त्यातून माझं लग्न झालं 2014मध्ये. आणि त्यावेळेस मिस्टरांना मी सांगितलं होतं की पोस्ट लग्न मी आता माझ्या करिअरवरती फोकस करू इच्छिते. करिअरमध्ये मला स्पोर्ट्सचं काहीतरी करायचं आहे, परंतु मी आत्ताही त्यांना सांगू शकत नव्हते की मला आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती जी अपूर्ण राहिली आहे. आणि ऑब्व्हियसली आता वयाच्या 24व्या वर्षी जेव्हा मी लग्न केलं आहे, तर इट वॉज डिफिकल्ट टू इवन थिंक अबाउट गेटिंग इन टू आर्मी अँड ह्या कमिटमेंट्समध्ये जाणं पॉसिबल नव्हतं. डेली मी माझ्या सगळ्या डिफिकल्टीजला फेस करत करत जेव्हा माझं लग्न ठरलं, लग्नाच्या वेळेला मी डिस्कस करून सांगितलं की आय विल नॉट बी वर्किंग एनी लॉंगर, ह्याऐवजी मी माझं राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार आहे. मिस्टरांनी ते अग्री केलं. आणि ते अग्री केल्यानंतर मी इमिडिएट डिसिशन घेतला होता की मी पहिली प्रेग्नन्सी ही त्याच वर्षामध्ये कंप्लीट करायची आहे. त्याही पुढे मी हे विचार केले होते की डिलिव्हरीनंतर महिनाभर मॅक्झिमम मी घरामध्ये राहील, भिंतींमध्ये राहील. पुन्हा एकदा मी फिटनेसमध्ये येईल आणि माझी तयारी चालूच ठेवेल. तयारी कसली, तर मला काहीतरी ॲज अन ॲथलेट मला काहीतरी प्रूव्ह करायचं होतं, जिथे मला एक फ्लॅग माझ्या शोल्डर्सवरती दिसतो असं काहीतरी करायचं होतं. मला प्रूव्ह करायचं होतं की आय वॉज वर्थ जस्ट लाईक द बॉईज आर. कारण मुलगी असल्यामुळेच मला ह्या सगळ्या परवानग्या नाही भेटल्या होत्या. 1 महिन्याचं बाळ होताच मी कात्रजमध्ये राहत होते. कात्रजमध्ये मी विद्यापीठ एरियामध्ये राहायची. त्रिमूर्ती चौकावरून मी प्रॅम घेऊन सरपुद्यान जायची. सरपुद्यानामध्ये पोहोचताच बाळाला थोडीशी फीड दिल्यानंतर मी पूर्ण सरपुद्यान चक्कर मारायची. चक्कर मारल्यानंतर बाळ झोपल्यास पुन्हा एकदा प्रॅम घेऊन मी माझ्या सोसायटीपर्यंत येतपर्यंत तिची झोपही व्हायची, माझी भाजी घेणंही व्हायचं, माझी ॲक्टिव्हिटीही चालू होती. नॉर्मली मी माझ्या हजबंडचं डबा जेव्हा बांधायची तेव्हा माझाही डबा त्यांच्यासोबतच बांधून घ्यायची. कारण मला माहीत होतं की मी जेवढा वेळ बाहेर असेल त्यावेळेला आम्ही ऑलमोस्ट वॉक करून सरपुद्यान फिरून रिटर्न जासपर्यंत भूक लागल्यास मला परत घरी यायची गरज नाही लागणार. अशा पद्धतीने माझी ॲक्टिव्हिटीज चालू केली होती. सेकंड बेबी व्हायच्या अगोदर बाळ पोटात असल्याचं मला ज्या दिवशी कळालं त्या दिवशी मी एक फुटबॉल मॅच खेळून आले होते. आणि मिस्टरांना थोडं डाऊट होता म्हणून डॉक्टरकडे गेल्यास कळालं की माझं सेकंड बेबी प्लॅनिंग झाली आहे अँड आय मस्ट फोकस ऑन दॅट. अशी ॲक्टिव्हिटीज माझी चालूच होत्या. आणि रेग्युलरली मी फिटनेसमध्ये राहतच होते. अल्ट्रा रन करायला लागले. 50 किलोमीटर्स मॅरेथॉन केले, 21 केलं. हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर्स केले. हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर्सचा मी कंप्लीट करायला लागले होते. त्यानंतर मी प्रॅक्टिस अजून इम्प्रूव्ह केली. इम्प्रूव्ह करता करता मी 50 किलोमीटर्सची मॅरेथॉनसुद्धा रन करू लागले. पण मला तरीही असं काहीतरी युनिक करायचं होतं म्हणून मी वेट करत होते. पहिल्यांदा एकदा सिंहगडवर गेले आणि सिंहगडवरती एक मॅरेथॉन पार्टिसिपेट केलं. त्यात महिला म्हणून मी पहिली आली आणि ते एक मला खूप छान क्लिक झालं की आता मला स्कोप आहे की मी काहीतरी करू शकते. लहानपणापासून असलेलं स्वप्न मला आता दिसत होतं की मी काहीतरी करण्यात आहे. आणि त्यावेळेला मी ट्रेकिंग चालू केली. सह्याद्री ट्रेकिंग करत असता मला लक्षात आलं की आय कॅन ऑल्सो डू रॉक क्लाइम्बिंग. आणि रॉक क्लाइम्बिंगचा छोटासा कोर्स मी भगवान दादांकडे केला. एव्हरेस्टर भगवान चवलेंकडे हा कोर्स मी 4 दिवसांमध्ये केला. आणि त्यावेळेला मला रिअलाईज झालं की खडे मी चढू शकते. खूप आनंदाची बातमी होती. घरच्यांनाही आवडत होती आणि सोबत माझ्या व्हॉट्सॲप फेसबुकवरतीही सगळ्या रिलेटिव्सला काहीतरी इंटरेस्टिंग वाटायला लागलं होतं. आता हे कंटिन्युअस चालू असताना माझा भाऊ आसाम बॉर्डरवर 2020मध्ये संभाजी राळे म्हणून अनफॉर्च्युनेटली वारले. ती न्यूज कळताच इट वॉज डिफिकल्ट टू डायजेस्ट. पण खूप कमी वयात, ऑफकोर्स ही वॉज इन हिज 20s आणि त्यावेळेला ते वारले. ते पाहून खूप अवघड वाटलं होतं. आणि म्हणून आम्ही ते डिफिकल्ट स्टोरीच्या पास करत असताना माझ्या लक्षात आलं की स्नो माउंटन्स
चढत असताना भाऊ गमावला आहे मी. आणि ह्याची ही गोष्ट मला आर्मी मॅनशी रिलेट करू वाटली. तो आर्मी मॅन आणि स्नो माउंटेन ह्या दोन्हींचं कनेक्शन खूप छान वाटलं आणि त्यात मला वाटलं की मी स्नो माउंटेन्ससुद्धा क्लाइंब करायला हवेत. कांग्याचे टू माउंट नून, महाराष्ट्रातील मी पहिली महिला आहे जिने कारगिलमधून माउंट नून 7135 मीटर्सची ही पीक विदाऊट ऑक्सिजन क्लाइंब केली. ती क्लाइंब करून आल्यानंतर मला आता रिअलाईज झालं की आता 7000 मीटर्स मी केलं आहे आणि अष्टहजारीसाठी तयारी करू शकते. म्हणून मी माउंट एव्हरेस्ट प्लॅन केला. माउंट एव्हरेस्टची प्लॅनिंग चालू असताना खूप डिफिकल्ट होत होतं मला घरच्यांना सांगणं की एव्हरेस्टला लागणारा खर्च हा 35 लाख रुपयाचा होता. खूप अवघड होतं मला एक्सप्रेस करणं की एवढे पैसे मला एव्हरेस्टला जायला लागणार आहेत आणि मला मदतीची गरज आहे. मी स्पॉन्सरशिप पाहू लागले. मी गणपतीचा पूर्ण सीझन, नवरात्रीचा पूर्ण सीझन कंटिन्युअस स्पॉन्सरशिप अरेंज करण्यासाठी पळत होते. डेलीचा माझा रेग्युलर एव्हरेस्टसाठी लागणारा वर्कआउट शेड्यूल जो मी प्रिपेअर केला होता तो सकाळी 4 वाजतापासून असायचा. अर्ली मॉर्निंग मी 4 वाजता बाहेर पडताच पहिलं रन, दुसऱ्या दिवशी ट्रेक आणि तिसऱ्या दिवशी हा नॉर्मल वॉक असा स्केड्यूल सकाळी 4 ते 7 वाजतापर्यंतचा ठेवला होता. तो 7 वाजता मला काही झाल्याने आवरायचं होतं. आवरून मला घरी जायचं होतं. माझं प्रेपरेशन असं होतं की जेणेकरून मी काहीच जर रेग्युलर स्केड्यूलचं डिस्टर्ब नाही केलं, रेग्युलर लागणाऱ्या वस्तूंचं माझ्या ड्युटीजचं काही जर डिस्टर्ब नाही केलं तर नक्कीच मी माझ्या स्वप्नांसाठी एलिजिबल होते. कारण मला घरच्यांचं काहीच डिस्टर्बन्स येणार नाही, त्यांनाही माझा डिस्टर्बन्स होणार नाही. म्हणून मी सकाळी 4 वाजता उठायची. 7पर्यंत रन, वॉक किंवा ट्रेक हे केल्यानंतर मी 7:30ला स्ट्रेचिंग करून, कारण दर वर्कआउटनंतर स्ट्रेचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्ट्रेचिंग करून मी घरी यायची. डबा तयार करायची. डबा रेग्युलरली मला 8च्या टायमाला घराबाहेर पडायचा. म्हणजे माझी दोन्ही मुलं स्कूलला 8 वाजता निघून जायची. मग त्यांची तयारी झाल्यानंतर मी 9पर्यंत घर आवरून माझ्या फ्लोर वर्कआउटला स्टार्ट करायची. फ्लोर वर्कआउट हे काय असायचं माझं तर जोर, बैठका आणि सपाट्या. फार कॅज्युअल आणि आपल्या मातीतून जे बनतं ते परफेक्ट स्ट्रॉंग बनतं असं माझ्या वडिलांनी एक वेळा सांगितलं होतं. 2004मध्ये ते वारले. त्यावेळेला आम्ही खूपशा देवळांमध्ये जायचो दर गुरुवारी वगैरे. त्यावेळेला ते नेहमी मला सांगायचे की सुविधा कधीच आयुष्यात खोटं बोलायचं नाही. एक दुसरं की मध्ये जेव्हा ते आमच्यापासून दूर होते ती कहाणी सांगितली होती त्यांना. सो सॉरी, थोडीशी स्विच होऊन ती कहाणी सांगावी वाटते. माझे वडील हे खूप दिवस आमच्यापासून दूर होते. म्हणजे मी लहानपणापासून 4थीपर्यंत बाबा पाहिले नव्हते. आई एकटीच तळमळत होती बिचारी, सगळं कष्ट घेत होती, मला मोठं करत होती. ज्यावेळेस मी 4 वर्षाची झाले त्यावेळेस मला माझ्या मामींनी माझे बाबा दाखवले आणि ते गोसावी रूपात दिसले होते. मी त्यांना ओळखलं नव्हतं. माझी मामी मला सांगत होती की हे तुझे बाबा आहेत, पण मला विश्वास करणं अवघड वाटत होतं कारण लहानपणापासून कधीच पाहिले नाही आहेत बाबा. ही जर्नी पास करून मी वर्क लाईफ जॉईन केली. ते वारले 2004मध्ये आणि त्यावेळेला आईने सांगितलं बेटा तुला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. त्यावेळेस मी नुकतीच 10वी देत होते, 10वीची एक्झाम देत होते आणि ती रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या खांद्या आल्या. नॉर्मल डोमेस्टिक कॉल सेंटर अँड्रोमेडाला जॉईन झाले. अँड्रोमेडामध्ये काम करत असताना मला रिअलाईज झालं की आता रिसेशन हिट्स द मार्केट आणि मला IBM दक्षमध्ये शिफ्ट केली गेली. IBM दक्षमध्ये काही वर्ष काम करत असताना माझ्या मिस्टरांशी माझं लग्न जमलं आणि त्यावेळेस ठरवलं की मी आता IT लाईफ नाही करणार आहे. आता मी पुढे चालून घर सांभाळेल आणि स्वप्न सांभाळेल. आणि ते स्वप्न पूर्ण करता करता मी एव्हरेस्टवर पोहोचले. एव्हरेस्टपर्यंत पोहोचल्यानंतर एव्हरेस्टला लागणारा खर्च हा 35 लाख होता आणि मी बेस कॅम्पला पोहोचले तरीसुद्धा माझं फंड्स अरेंज झाले नव्हते.
खूप अवघड टाईम होता आमच्यावरती हा, कारण कुटुंबाला एवढे पैसे एकत्र जुटवणं पॉसिबल नव्हतं. 10 लाख रुपये मला स्पॉन्सर झाले होते. राहिलेले पैसे अरेंज करून एव्हरेस्टवर जायचं तर ते कसं करायचं ते समजेना. खूप वेळा असं व्हायचं की कदाचित मला स्वप्न हे पाठी ठेवावं लागेल कदाचित, असा विचार यायचा. परंतु मला हे करता येणार नव्हतं, कारण खूपशा लोकांनी ऑलमोस्ट 10 लाख रुपये जे अरेंज झाले त्यामध्ये खूपशा लोकांनी त्यांच्याही आशा माझ्या संगती एव्हरेस्टवर पाठवायचे असा विचार केला होता. आणि मला मोकळं हात परत येणं हे चुकीचं दिसत होतं. मिस्टरांनी सांगितलं, खूप मेहनत घेतली आहेस बेटा तू, एक काम करतो मी, काहीतरी लोन अरेंजमेंट्स करतो आणि आपण एव्हरेस्टला जाऊयात, तू एव्हरेस्ट करूनच ये. परमिशन घेतली आणि दुसऱ्या दिवशीच त्यांनी लोनसाठी पेपर्स टाकले आणि 3-4 दिवसांमध्ये पेमेंट आला. आता इथून मी एव्हरेस्ट क्लाइंब करणार ही खात्री पटली होती मला. माउंट नूनच्या वेळेला ज्यावेळेस मला फंड्स अरेंज झाले होते, माउंट नूनच्या वेळेला मी ज्यावेळेस फंड्स अरेंज केले होते आणि एजन्सीला ऑलरेडी पेमेंट पाठवलं होतं, त्यावेळेस इक्विपमेंट्स नव्हते. त्या संध्याकाळी चमत्कारासारखं अक्षरशः एक फोन कॉल आला. लेट जनरल सर जर्नल दुहान, त्यांनी मला विचारलं, काय झालं गं सुविधा तुझ्या नूनची तयारीचं? तर त्या नूनच्या तयारीमध्ये राहिलं होतं ते म्हणजे इक्विपमेंट्स आणि क्लोदिंग कॅज्युअली जरी परचेस करायची म्हटलं तरी 2.5-3 लाखाची होते. आपल्याला एवढं सोपं नव्हतं की ते पैसे अरेंज होतील. आपण रेंटचे घ्यायचे त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ 60,000 रुपयाचं अरेंजमेंट लागत होतं आणि ते काय माझ्याच्याने होणार नव्हतं. मी डोळ्यात पाणी असताना सरांना म्हटलं, सर हे खूप अवघड आहे. म्हणजे मी सगळी तयारी केली जेवढी करू शकत होते. घरची इवन दोन्ही मुलं आईला बोलवून घेतलं आणि तिच्या हातात दिलेत. पण आता मला प्रश्न पडला की मी इक्विपमेंट्सचं काय करू? ते म्हटले, बेटा एक काम कर, तुझा प्रवासाची तिकीट पाठव. त्यांना प्रवासाची तिकीट पाठवली आणि त्या दिवशी दिल्लीमध्ये त्यांनी माझ्यासाठी कर्नल अमित बिस सरांशी बोलून घेऊन त्यांची एव्हरेस्टची इक्विपमेंट्स मला पाठवले. NIMमधून झालेली ही एवढी मोठी मदत माझ्यासाठी खूप मोठी होती आणि त्यामुळेच आम्ही 16 जणं माउंट नून चढायला गेलो होतो. परंतु मला नून समिट करण्याची संधी भेटली, हे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या 16मध्ये फक्त 2च जणांनी माउंट नून समिट केलं होतं. थोडं टेक्निकलही आहे तो पीक. त्यापासून मला रिअलाईज झालं होतं की मी आता एव्हरेस्टची तयारी कंप्लीट करू शकणार आहे. आणि एव्हरेस्टची तयारी चालूच होती तर फंड्स हा प्रश्न पडला आणि मिस्टरांनी फंड्स अरेंज केला, लोन केलं आणि मला एव्हरेस्टसाठी पाठवलं. एव्हरेस्टला जाताना नॉर्मली नुसतं एव्हरेस्ट चढत नसतो आपण. आपल्याला पहिलं एकदा रोटेशनला जायचं असतं. कॅम्प 2पर्यंत जातो आणि परत यायचं असतं. त्या रोटेशनमध्ये मला कॅम्प 1पर्यंत रिटर्न आल्यानंतर आता कॅम्प 1वर टेंट्स नव्हते आणि त्यावेळेला मला अंदाज लागला की माझ्या दोन्ही पायांना काहीतरी खरसटतंय आतून. शूबाईट डेव्हलप झाली होती आणि मी ती शूबाईट कंटिन्युअसली शूबाईटवरती शू घासत होता. जवळजवळ 7 तास तो शू माझ्या पायाला घासत होता. एव्हरी स्टेप, दर पावलावरती मी टीअर्स भरून चालत होते. अशा पद्धतीने मी रिटर्न आल्यानंतर बेस कॅम्पला येताच पाहिलं तर ते शूबाईट तळहाता एवढी होती. त्याची सालटलेला भाग हा किमान अर्ध्या तळहाता एवढा. आणि 4 दिवसात मला समिट पुश घ्यायचा होता. खूप मोठा प्रश्न होता. देवाला हात जोडत होते आणि मदत मागत होते की मला कदाचित समिटपर्यंत ही शूबाईट सुकलेली भेटली तर कदाचितच मी एव्हरेस्ट समिट करू शकेल. समिट पुश घेतला. समिट पुश लकीली वेदर खराब झाल्यामुळे वरती समिट पुश डिले झाला आणि समिट पुश डिले झाल्यामुळे 9 दिवस मला स्पेशली शूबाईट सुकवायला भेटली. आणि तिथून माझी पुन्हा एकदा जर्नी चालू झाली.
समिट पुश घेतला आणि पाहते तर 11 लोकांमध्ये फक्त एकच शेर्पा होता. त्या शेर्पाची परवानगी घेतली. म्हटलं आता हे क्लाइंबला, दर क्लाइंबला तुम्ही जर सर्वांना वर येतपर्यंत थांबाल तर खूप वेळ वेस्ट होणार आहे. त्यापेक्षा मी 3 जणांना माझ्यासोबत घेते आणि आम्ही 4घे जण हळूहळू 10-10 कदम पुढे जातो. अवघड वाटल्यास आम्ही तिथे थांबून घेऊ असं समजावून त्या शेर्पाने पण अग्री केला आणि मी निघून गेले. ही लीड घेतल्यासारखी एक नवीन एक्सपिरियन्स होती माझ्यासाठी. आणि मी कुंभू आईसफॉल क्रॉस करत होते. कुंभू आईसफॉलमध्ये कधीच रूट सेम राहत नाही. नॉर्मली खूप मोठे मोठे ॲक्सिडेंट्स होतात तिथे. आणि त्यातील एक कंडिशन अशी झाली की तो पूर्ण रूट डॅमेज झाला होता आणि मला पुढे पलीकडे जायचं होतं, परंतु रस्ता सुचत नव्हता. एक जागी मला रोप दिसला आणि तिथे रोप पकडला आणि मी क्लाइंब करायला गेली. परंतु मी पूर्ण पद्धतीने त्या रोपवरती अटकलेली असताना जवळजवळ माझा कमरेचा हार्नेस गुडघ्यापर्यंत सरकला. आता मी अगदी अवघड कंडिशनमध्ये होते. दोन्ही पाय फक्त टेकलेले होते आणि एक हात, आणि मी एक साईडनं तो हार्नेस पॅन्टीला ओढतो तसं पकडला आणि ओढून वरती गेले. आणि त्या 3 जणांना तिथेच म्हटलं तिथेच थांबा, कारण इथे खूप ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे, मी तुम्हाला ऑल्टरनेट रस्ता काढते. त्यांना तिथून काढलं आणि कॅम्प 1पर्यंत पोचले. ही लीड घेऊन केलेली ॲक्टिव्हिटी सर भगवान चौलेंनी पाहिली होती. त्यावेळेला त्यांना माझी पाठ थपथपवली. पुढे मी कॅम्प 2पर्यंत जाण्या अगोदर मला शू बाईट एकदा पाहावं वाटलं होतं आणि कॅम्प 1वरती स्टे नव्हता ह्या रात्री. कॅम्प 1वरती एक छोटंसं टेंट पाहिलं आणि तिथे रिक्वेस्ट करून मी त्यांना सांगितलं मला शू बाईट पाहायचं आहे. तेच तो शेवटचा टाईम जेव्हा मी माझ्या पायाला पाहिलं असेल आणि माझी जर्नी कंटिन्यू केली. कॅम्प 2ला पोहोचले. दुसऱ्या दिवशी कॅम्प 3ला जायचं होतं. त्यावेळेससुद्धा आम्हाला माझ्यासोबतचा जो मला दिलेला अलाइन केलेला जो शेर्पा होता तो माझ्यासोबत नव्हता. एकटेच चालत होते. कॅम्प 3च्या अगोदर एक ओव्हरहँग एरिया येतो आणि ओव्हरहँग एरियामध्ये मी खाली पाहिल्यास क्रिवाज दिसली जी खूप डीप होती. जवळजवळ मला माझ्या फोटोला हार लागला आहे असं मला दिसलं होतं त्यावेळेला. कसं बसं मी त्या भागातून बाहेर पडले आणि वरती चालू लागलो. वर चालत असताना तो खूप विंडी एरिया आहे आणि मी जोरात आवाज ऐकला, वॉच आउट. लकीली माझ्यात आणि माझ्या ग्रुपमध्ये एक छोटासा अंतर होता, तो 50 मिनिटाचा होता आणि त्यामुळे रोपवरती कोणीच माणूस नव्हतं आणि मला लगेच रोपच्या अधीन होऊन आईस वॉलच्या अगेन्स्ट स्वतःला ढकलावं लागलं. आणि त्यावेळेला मला तो रॉक, एवढा मोठा रॉक होता, किमान जर माझ्या हेल्मेटवर पडला असता तर ही खूप मोठी खबर आली असती आणि ती शेवटची खबर असती. त्यातून मला देव वाचवतोय हे पाहून मला असं वाटलं की आता आणखी स्कोप आहे, सुविधा, आपल्याला खूप सपोर्ट आहे, लेट्स वॉक अहेड. पुन्हा एकदा स्वतःला पुश केलं आणि म्हटलं इट इज पॉसिबल, लेट्स गो. कॅम्प 3ला पोहोचले. जवळजवळ मी 1 तास अगोदर होते सर्वांपासून आणि म्हणजे 54 मिनिट्स दूर होते सर्वांपासून. आणि ह्याच्या पाठचं कारण जर मी सांगितलं, सॉरी, पण फॉर मेल वॉचर्स ॲज वेल ॲज फॉर फिमेल वॉचर्स मला ब्लीडिंग चालू होती. 40 दिवस मला महिलांना असलेला त्रास चालू होता आणि त्यामुळे मला कॅम्पपर्यंत लवकर पोहोचणं हेच एक पर्याय होतं. म्हणून ग्रुपपासून मला एकटंच चाललं जायला लागायचं आणि खूप दूरपर्यंत मी एक तासाचं अंतर ठेवून जवळजवळ त्यांच्यापासून दूर असायची. ही पेन होती, पाठीवर वजन होतं आणि मी क्लाइंब करत होते आणि हे स्नो माउंटेन्स आहेत, तिथे ऑक्सिजन कमी होता. कॅम्प 3ला आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर हँडओव्हर केला आणि शेर्पाने सांगितलं की दीदी आप चलो आगे. आणि मी त्यांना सांगितलं की सर आता ऑक्सिजन सिलेंडर लागला, आता तरी तुम्ही सोबत चला. आणि त्यांना मला सांगितलं दीदी मला भूक लागली आहे. त्यांचं हे छोटं एक्सक्यूज मी अग्री केलं आणि मी चालले गेले. खूपशे
खडे चढाई होती, कधी कधी खूप वेळा हेवी विंड्स असल्यामुळे स्नो व्हायचं आणि माझ्या गॉगल्सच्या आतमध्ये स्नो जमा झाला होता. भीती ही होती की माझ्याकडे जवळजवळ 2-2.5 किलोचे बूट आहेत, त्याच्या खाली असलेलं तो क्रॅम्पॉनमुळे माझाच पाय इंजर नको व्हायला, समोर चालणाऱ्यांचं कधी काही नको बिघडायला. म्हणून मी रिक्वेस्ट करायची सर्वांना की पुढे जे चढून गेलेत खड्या चढाईवर, त्यांचं चढाई पूर्ण झाल्यानंतर मी चढाई चालू करणार आहे, प्लीज मला सांगा तुमचं समिट झालं आहे, तुम्ही पोचले का, म्हणजे मी निघू शकते. मला अगदीच काही दिसत नव्हतं. गॉगल्स माझ्या आयब्रोवरती टेकवले आणि मी छोट्या गॅपमधनं रस्ता पाहत लोटसे कॅम्प 4वर पोचले आणि नंतर मला शेर्पा मिळाला. शेर्पा भेटल्यानंतर साऊथ कोलला पोचल्यास आम्हाला टेंटसुद्धा अवेलेबल नव्हते. खूप अवघड होतं. आता ह्या अरेंजमेंट्स कशा करायच्या, आपला शेर्पासुद्धा गायब आहे, कुठे गेला आहे तर तो त्याच्या कम्युनिटीच्या टेंटमध्ये असेल. सगळे अरेंजमेंट्स काहीच कळेना काय कसं करावं. आयता शेर्पा आला तेव्हा 11 वाजले होते. रात्रीच्या 11 वाजता शेर्पा आला आणि नंतर मला पाणी मिळालं. म्हणजे पाणीसुद्धा नव्हतं आमच्याकडे ज्याने आम्ही सर्वाईव्ह करू शकू. ऑक्सिजन संपत आला होता. सगळं कंटिन्युइटीमध्ये चालूच होतं आणि दुसऱ्या संध्याकाळी आम्ही समिट पुश घेणार होतो. कॅम्प 4पासून डायरेक्ट समिटला आता आम्ही निघणार होतो. पुन्हा शेर्पाला रिक्वेस्ट केलं की प्लीज चला, आणि बॅल्कनीपर्यंत काही शेर्पा माझ्यासोबत नव्हता. बॅल्कनीला ऑक्सिजन सिलेंडर चेंज करून दिलं त्याने आणि वेदर खतरनाक भयानक खराब झालं. वेदरकडे पाहून असं वाटत होतं की आता जर शेर्पाने सोडून गेला तर आपल्याला कोणताच आसरा नसणार आहे. अगदी खूप घाबरलेली असताना पाहते तर 25 फॉरेन क्लाइंबर्स रिटर्न आले होते आणि त्यांना पाहून असं वाटत होतं की शेर्पा आता कधीही निघून जाऊ शकतो. रामनाम जपत होते आणि कंटिन्युअसली आपली चालत गेले. चालत चालत मी फॉल्स समिटला पोहोचले. फॉल्स समिटला चुकून मी पण फसले, कारण मला वाटलं की कदाचित आता हे समिट झालं आहे, परंतु तिथे पोहोचता कळालं की आणखी 1.5 तासाचा ट्रेक बाकी आहे. हिलरी स्टेपपर्यंत आल्यानंतर पाहते तर तो पॉईंट होता जिथे एक शेर्पा आणि एक क्लाइंबर सोबत ओव्हरटेक करण्याच्या बेतात हिलरी स्टेपवरून क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते आणि पाय घसरल्याने दोघेही त्या गेहरी खाईमध्ये पडले आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचा अजूनपर्यंत बॉडीसुद्धा रेस्क्यू केली गेली नाही आहे. ती बॉडीसुद्धा सापडली नाही आहे. त्या पॉईंटच्या थोडे 2 पावलं पुढे सरकले आणि पाहते तर एक ग्रे कलरमध्ये डाऊनसूटमध्ये एक बॉडी होती. ती कशी पडली असावा ही इमॅजिन करून मी जवळजवळ समिटपर्यंत पोहोचले. समिटला पोहोचताच पहिले गुडघ्यावर आले आणि मदर अर्थ आई जननीला हात जोडून थँक्यू बोलले. आणि समिट झाल्यानंतर पहिलं तर माझी नऊवारी नेसले. 10 मिनटं एव्हरेस्टवर थांबणं पॉसिबल नाही आहे. तिथे मी 45 मिनटं नऊवारी नेसून फोटो काढण्यात घालवले. परंतु मला ती सॅटिस्फॅक्शन खूप मोठी होती. परंतु पाय थरथरत होते, कारण बॉडीला पाहिलं होतं आणि बॉडी कशी पडली असेल ते इमॅजिन केलं होतं. शेर्पाला कॉन्फिडन्स आला होता की दीदी अपने आप चल लेती आहे. शेर्पा दूर जाऊन बसला होता. छान मोहब्बते पोजमध्ये तो बघतोय माझ्याकडे, परंतु त्याला मला सांगता येईना कारण माझा आवाज तिथपर्यंत जाणार नव्हता की मी खूप घाबरली आहे. हिलरी स्टेपवरती पोहोचताच मी पहिलं माझं स्वतःला अँकर केला आणि 2 पावलं काही मी हिलरी स्टेपवरती टाकली असेल आणि मी घसरले. घसरता मला पहिलं माझं कुटुंब दिसलं. दुसरं माझ्या आणि माझ्या मुलीसोबत झालेला हा संवाद सांगते, ज्यात तिला सांगितलं होतं की मी तर दर दिवशी तुझ्याशी बोलू शकणार नाही कारण तुझ्याकडे मोबाईल नाही. दर दिवशी तू माझ्यासाठी डायरी लिहिशील. डायरीतलं ते शेवटचं पान माझ्या डोळ्यापुढे आलं, जे सांगत होतं मम्मा बस ना आता, येऊन घरी ये. आता खूप दिवस झालं मम्मा, आता तू परत ये. आणि खाली त्याच पानावर खाली एक बबल झाला होता जो सांगत होता की तिचा अश्रू तिथे पडला असावा.
ते अगदी डोळ्यासमोर पाहिल्यानंतर मला समजत होतं की जग माझं संपण्यात आहे, मला काही झाल्याने लढा दिला पाहिजे आणि इथून माझ्या मुलांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. कारण तिला असलेला तो ती जी आशा आहे त्या आशेची मला तिला निराश करायची नाही आहे. माझी कहाणी तिच्यापर्यंत मला घेऊन जायची आहे. खूप वेळा मी तिला सांगितलं होतं की बाळा, हार्डवर्क, स्मार्ट वर्क आणि स्वतःवर असलेला ट्रस्ट हा खूप गरजेचा आहे आणि तोच एक प्रोसेस आहे ज्याने आपण हे किंवा कोणतेही काम वाटे लावू शकतो. ते लक्षात आलं आणि कुणाची मदत घेऊन मी कशीबशी तिथे उभी राहिले आणि रिटर्न तुमच्यासमोर माझी एव्हरेस्टची गाथा घेऊन उभी आहे. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.